नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी भक्तिकथा या चॅनलमध्ये. श्रीकृष्ण जन्माष्टमी या निमित्त तुम्हा सर्वांना व तुमच्या सहपरिवारांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण श्रीकृष्ण आणि राधाची प्रेमकथा ऐकणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. जाणून घेऊया राधाकृष्णाची अनोखी प्रेमकथा. राधाकृष्ण यांचे प्रेम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या प्रेमात एकत्र येणं तर आहेच, सोबतच विरही देखील आहेत. राधा आणि कृष्ण यांची प्रेमकथा सर्वांना माहिती आहे. श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही असे होतच नाही. जाणून घेऊया आज त्यांच्या प्रेमाची ही अनोखी कथा. एकदा नंदबाबा कृष्णाला घेऊन बाजारात जातात. राधा आणि तिचे वडील देखील त्याच वेळी तेथे पोहोचतात. तेथे त्या दोघांची भेट होते. त्यावेळी दोघेही वयाने लहान असतात. ती जागा प्रतिकात्मक तीर्थस्थळ म्हणाली जाते. हे स्थळ बहुधा नांदगाव ते बरसानेमध्ये आहे. संकेत या शब्दाचा अर्थ आहे पूर्व निर्धारित भेटण्याचे ठिकाण. या संदर्भात पुराणात एक मोठी कथा आहे. श्रीमद भागवत आणि विष्णू पुराणानुसार वृंदावनात श्रीकृष्ण आणि राधा यांची भेट झाली. त्यावेळी श्रीकृष्ण 7 तर राधा 12 वर्षाची होती. त्यांच्याच वयोगटाच्या मुलांचा मोठा गोतावळा होता. मुलांच्या या गोतावळ्यात कवींनी प्रेमलीलेतले रूपांतर केले आहे, अशी ही एक कथा सांगितली जाते. एकदा सूर्यग्रहाच्या वेळी देवी राधामाता यशोदा आणि नंदबाबा यांच्यासोबत कुरुक्षेत्रावर आली होती. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचा विवाह रुक्मिणीशी झाला होता. येथे राधा आणि कृष्णाची भेट झाली आणि रुक्मिणीनेही राधाला पहिल्यांदा पाहिले. रुक्मिणीने राधाला गरम दूध प्यायला दिले. राधाने हे दूध प्यायल्याने भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर फोड आले. रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या अंगावरील फोड आल्यावर तिने कारण विचारले. श्रीकृष्णाने सांगितले की राधाने गरम दूध प्यायल्याने त्यांच्यासोबत असे घडले आहे, कारण राधा त्यांच्या हृदयात वास करते. राधाला त्रास होतो तेव्हा त्याचा माझ्यावर परिणाम होतो. राधाकृष्णाच्या प्रेमाच्या खोलवरची ही फक्त एक झलक आहे. त्यांच्या प्रेमाबाबत आणखीन काही रंजक गोष्टी आहेत. वृंदावन गावातला तो एक सुंदर दिवस होता आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांनी आणि गोपियांनी वेढलेल्या कुराणात आपली बासरी वाजवत होते. तो वाजवत असताना त्याच्या बासरीचा आवाज संपूर्ण शेतात गुंजत होता. ज्यांनी तो ऐकला त्या सर्वांचे मन मोहून टाकले. मंद वाऱ्याच्या झुळकीत झाडे डोलत होती आणि पक्षी सोबत गात होते. जणू काही देवी सुरांशी सुंगत होत्या. जसजसा सूर्य मावळू लागला तसतसे कृष्णाचे मित्र आणि गोपी आपापल्या घरी जाऊ लागले. मात्र राधा नावाची एक गोपी मागे राहिली. कृष्णाच्या बासरीच्या आवाजाने ती गुरफटली आणि त्याची बाजू सोडणे तिला सहन होत नव्हते. कृष्णाने राधाची उपस्थिती पाहिली आणि तिच्याकडे पाहून हसला. तो तिच्या डोळ्यातील प्रेम आणि भक्ती पाहू शकला आणि त्याला स्पर्श झाला. मग तो तिच्याशी हळूवार आणि हळू आवाजात बोलला, राधा माझे प्रिय, बाकीचे सगळे घरी गेले असताना तू का मागे आहेस? कृष्ण, तुझे संगीत माझ्यासाठी अमृतासारखे आहे. तुझ्यापासून दूर राहणे मला सहन होत नाही. राधेने उत्तर दिले. तिचे डोळे प्रेमाच्या अश्रूंनी भरलेले होते. कृष्णाने हसून राधाच्या खांद्यावर हात ठेवला. माझ्या प्रिय राधा, तुझी भक्ती अतुलनीय आहे. तू माझ्या पाठीशी आहेस हा सन्मान आहे. जेव्हा ते कुराणात एकत्र बसले तेव्हा कृष्ण राधाला त्यांच्या साहसांच्या कथा सांगू लागला आणि त्याने ज्या अनेक आव्हानांना तोंड दिले राधाने लक्षपूर्वक ऐकले. तिचे हृदय कृष्णाच्या कृपेने आणि आश्चर्याने भरले. तेवढ्यात त्यांना जवळच्या जंगलातून एक मोठा आवाज ऐकू आला. एखादा भयंकर प्राणी सुटल्यासारखं वाटत होतं. कृष्ण ताबडतोब उठला आणि राधाच्या चौकशीला जाताना मागे राहण्यास सांगितले. कृष्ण जंगलाजवळ आला तेव्हा त्याला एक प्रचंड आणि भयानक राक्षस दिसला. राक्षस विनाशकारी होता आणि त्याच्या मार्गातील सर्व काही नष्ट करत होता. कृष्णाला माहीत होते की त्याला आपले गाव आणि लोकांना वाचवण्यासाठी जलद गतीने काम करावे लागेल. अजिबात संकोच न करता कृष्णाने आपले धनुष्य आणि बाण काढले आणि राक्षसाकडे लक्ष केले. बाणाने राक्षसाच्या हृदयाला छेद दिला आणि तो पराभूत होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर कृष्ण पुन्हा कुराणात गेला आणि राधाला त्याच्या विजयाबद्दल सांगितले. कृष्ण, तू खरोखरच अद्भुत आहेस.
तुझे शौर्य आणि धैर्य अतुलनीय आहे. राधा तिचे डोळे अभिमानाने चमकत म्हणाली. कृष्ण हसला आणि म्हणाला, राधा, श्रेयाला मी पात्र नाही. ही दैवी कृपा आहे जी मला मार्गदर्शन करते आणि माझे रक्षण करते. जसजशी रात्र पडली, कृष्ण आणि राधा यांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते वेगळे झाले. राधा तिच्या घरी परत गेली, पण तिचे हृदय कृष्णाच्या प्रेमाने आणि कृपेने भरले होते. हा जादुई दिवस ती कधीच विसरणार नाही आणि कृष्णाप्रती तिची भावना कधीच दृढ होईल हे तिला माहीत होते. यानंतर कृष्णाने बासरी वाजवली नाही. श्रीकृष्णाच्या बासरीमधून निर्माण होणाऱ्या मंजूळ संगीतामुळे राधा कृष्णावर मोहित झाली होती आणि त्यामुळेच ते एकत्र आले होते. कृष्ण आणि राधा काही परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर झाले असले तरी ती बासरी नेहमी त्यांच्यामधील दुवा साधायची. त्या बासरीमधून मंत्रमुग्ध करणारे अवीट गोडीचे संगीत बाहेर पडत असे, जे थेट राधापर्यंत पोहोचत असे, असे सांगितले जाते. द्वारकेत काम करता करता राधेला श्रीकृष्णांना पाहण्याची इच्छा मिळत असे. मात्र एके दिवशी राधाने त्या राजवाड्यापासून लांब जाण्याचे ठरविले. राधा एक अरण्य गावात राहू लागली. अंतिम घटिक समीप आला तेव्हा श्रीकृष्णाने राधेची भेट घेतली. श्रीकृष्णाकडून बासरी ऐकण्याची इच्छा राधेने प्रकट केली. श्रीकृष्णाने राधेची इच्छा पूर्ण केली. ते सुमधुर संगीत ऐकून राधेचे भान हरपले. श्रीकृष्ण राधेसाठी दिवसरात्र बासरी वाजवू लागला. राधा देह त्यागून अनंतात विलीन होईपर्यंत श्रीकृष्णाने आपले बासरी वादन थांबवले नाही. यानंतर दुसऱ्या क्षणी श्रीकृष्णाने प्राणप्रिय बासरीचा राधेच्या विरहात त्याग केला. त्यानंतर श्रीकृष्णाने अवतार कार्य पूर्ण होईपर्यंत बासरी वाजवली नाही, असा मतप्रवाह आणि मान्यता आहे. एकदा स्वर्गात कृष्ण आणि राधा समोरासमोर आले. गोकुळातून गेल्यापासून राधा आणि कृष्ण कधीच भेटले नव्हते. अचानक समोर आल्यावर कृष्ण गडबडला आणि राधा शांत होती. गांगरून कृष्ण काही बोलण्याआधी स्मित वंदनाने राधा म्हणाली, कसे आहात द्वारकाधीश? जी राधा त्याला कान्हा कान्हा म्हणायची, तिने द्वारकाधीश असे संबोधल्यावर कृष्ण नाराजीने म्हणाला, राधे, मी आजही तुझा कानाच आहे. तू तरी मला द्वारकाधीश म्हणू नकोस. खूप दिवसांनी भेटलो आहोत. एकमेकांशी सुख दुःखाच्या गप्पा मारू. एवढ्या धावपळीत मला जेव्हा जेव्हा तुझी आठवण यायची तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार लागत होती. राधा म्हणाली, खरं सांगू, मला असं काहीच होत नव्हतं. मला कधीच तुझी आठवण आली नाही की तुझ्या आठवणीने डोळ्यातून पाणी आले नाही, कारण तुझी आठवण यायला मी कधी तुला विसरलेच नाही आणि माझ्या नजरेत तूच होतास. त्यामुळे अश्रूंबरोबर तू वाहून जाऊ नयेस म्हणून मी कधीच रडले नाही. प्रेम विसरून तू मात्र काय काय हरवून बसलास ते सांगू. श्रीकृष्ण एकतच राहिला. राधा म्हणाली, तुला कदाचित कडू वाटेल, पण हे सत्य आहे. गोकुळातून गेल्यापासून तू आम्हाला कोणाला कधीच भेटला नाहीस. तू खूप मोठा झालास. तुझी कीर्ती तिन्ही लोकांत पसरली, पण ह्या प्रगतीमध्ये तुझी कधी अधोगती झाली. यमुनेच्या पवित्र गोड पाण्याने तुझे आयुष्य सुरू झाले. त्या पाण्यावरच तू वाढलास आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्यापाशी जाऊन पोहोचलास. द्वारका समुद्रकिनारी होती आहे. एका बोटावर फिरवणाऱ्या सुदर्शन चक्रावर भरोसा ठेवलास, पण 10 बोटांनी वाजणाऱ्या बासरीला विसरलास. कान्हा, जेव्हा तू प्रेमाचा साधण्यास होतास तेव्हा एका बोटावर गर्दन उचलून हजारो जीव वाचवलेस आणि प्रेमापासून दूर गेल्यावर सुदर्शन चक्राने कित्येक जीव घेतलेस. कान्हा आणि द्वारकाधीश ह्यात काय फरक आहे सांगू? तू कान्हा असतास तर तू सुदामाच्या घरी गेला असतास. सुदामाला तुझ्या घरी झोळी पसरून यावं लागलं नसतं. प्रेम आणि युद्ध ह्यांचा हा मोठा फरक आहे. युद्धात जीव घेतला जातो आणि प्रेमात जीव ओवाळून टाकला जातो. कान्हा, प्रेमात माणूस स्वतः दुःखी राहू शकतो, पण दुसऱ्याला दुःखी करू शकत नाही. तू तर त्रिलोकाचा स्वामी आहेस. महान भगवद्गीता तू जगाला सांगितलीस, पण स्वतः काय निर्णय घेतलास? तू राजा होतास, प्रजेचा पालक होतास आणि तुझे सैन्य तू कौरवांना देऊन टाकलेस. तू स्वतः अर्जुनासारखा महारथीचा सारथी बनलास, त्याचा मार्गदर्शन बनलास. ज्या अर्जुनाने तुझे सैन्य तुझ्या समोर मारून टाकले, तुझे सैन्य तुझी प्रजा होती ना, आणि प्रजा ही स्वतःच्या मुलांप्रमाणे असते ना. तुझ्यातील
प्रेम भावना नष्ट झाल्यामुळेच तू असा विनाशू बघू शकलास. इतका तुला अभिमान होता ना तुझ्या सामर्थ्याचा. मग जा पृथ्वीवर जाऊन बघ तुझी द्वारकाधीशवाली प्रतिमा शोध. नाही सापडणार तुला शोधूनही. जिथे जाशील तिथे घरात मंदिरात सर्वत्र तुझ्या बाजूला तुला मीच उभी असलेली दिसेल. होय काना, मला गीतेचे महत्त्व माहीत आहे. आजही पृथ्वीवर गीता माणसांना ज्ञान देते, मार्गदर्शन दाखवते. माणसं ही गीतेला पूज्य मानतात, पण ते भरवसा मात्र युद्ध करणाऱ्या द्वारका नरेश श्रीकृष्णावर नाही, तर प्रेम करणाऱ्या कान्हावर ठेवतात. गीतेमध्ये माझा राधेचा तर दुरूनही उल्लेख नाहीये, पण आजही लोक गीतेचा, तुझ्या महान भगवद्गीतेचा समारोप करताना राधेकृष्ण असा जप करतात. हीच ती प्रेमाची खरी ताकद आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही राधाकृष्णाची प्रेमकथा? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.